नमस्कार मित्रांनो, लग्नामध्ये आपण सर्वजण शुभमंगल सावधान म्हणत वधूवरांवर अक्षता टाकतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की केवळ तांदूळच का वापरले जातात आणि या विधीमागे नक्की काय शास्त्र आहे? आजच्या व्हिडिओमध्ये आपण अक्षतांचे हेच रंजक आणि आध्यात्मिक महत्त्व जाणून घेणार आहोत. लग्नामध्ये अक्षता टाकणे हा केवळ एक सोपस्कार नसून त्यामागे खोल आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि शास्त्रीय अर्थ दडलेला आहे. अक्षता या शब्दाचा अर्थच मुळी ज्याचा क्षय म्हणजे नाश होत नाही असे अक्षत असा होतो. लग्नात अक्षतांचे महत्त्व खालील मुद्द्यांवरून स्पष्ट होते. लग्नामध्ये जेव्हा मंगलाष्टके म्हटली जातात तेव्हा प्रत्येक अष्टकानंतर शुभमंगल सावधान म्हणून वधूवरांवर अक्षता टाकल्या जातात. याचा अर्थ असा की तिथे उपस्थित असलेले देव, ऋषीमुनी आणि वडीलधारी मंडळी अक्षतांच्या रूपाने नवदाम्पत्यावर शुभ आशीर्वादांचा वर्षाव करत आहेत. तांदूळ हे अखंडतेचे प्रतीक आहे. ज्याप्रमाणे अक्षता अखंड असतात त्याचप्रमाणे वधूवरांचे नाते, त्यांचे प्रेम आणि त्यांचे सौभाग्य कधीही भंग पावू नये, ते कायम अक्षत म्हणजे अखंड राहावे, हा त्यामागील मुख्य हेतू असतो. भारतीय संस्कृतीत तांदूळाला अन्नपूर्णेचा आशीर्वाद मानले जाते. तांदूळ हे समृद्धी आणि सुबत्तेचे प्रतीक आहे. नवीन जोडप्याच्या आयुष्यात अन्नाची आणि धनाची कधीही कमतरता भासू नये, त्यांचे घर नेहमी धनधान्याने भरलेले राहावे, ही भावना अक्षता टाकण्यामागे असते. तांदूळ हे एक बीज आहे. ज्याप्रमाणे जमिनीत पेरलेले बीज अंकुरित होऊन वंशाचा विस्तार करते, त्याचप्रमाणे नवविवाहित दाम्पत्याने आपल्या कुळाचा उद्धार करावा आणि त्यांची वंशवेल बहरावी, हे अक्षतांतून सूचित केले जाते. लग्नात पांढरे तांदूळ न वापरता त्यांना कुंकू किंवा हळद लावून लाल किंवा पिवळे केले जाते. लाल रंग उत्साह, प्रेम आणि शक्तीचे प्रतीक आहे. पिवळा रंग मांगल्याचे आणि पावित्र्याचे प्रतीक आहे. अक्षता टाकताना पाळायचा शिष्टाचार. शास्त्रात असे म्हटले जाते की अक्षता या वधूवरांच्या डोक्यावर टाकाव्यात, जेणेकरून त्या आशीर्वादाची ऊर्जा त्यांच्या शरीरात प्रवाहित होईल. तसेच अक्षता अतिशय हळूवारपणे आणि प्रेमाने अर्पण कराव्यात. थोडक्यात सांगायचे तर अक्षता म्हणजे कल्याणाची आणि मांगल्याची उधाळण आहे. तर मित्रांनो, पुढच्या वेळी लग्नात अक्षता टाकताना या गोष्टी नक्की लक्षात ठेवा. ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.